उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट रेशन कार्ड हे तयार करण्यात आलेले आहेत। शिंदेंच्या नावानं पिवळं रेशन कार्ड बनवण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं चक्क बनावट रेशन कार्ड हे तयार करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही सगळी घटना आहे आणि एकंदरीतच जो प्रकार घडलेला आहे, जी घटना समोर आलेली आहे, त्यामुळे आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलेलं आहे। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घ्यात। मोहसिन, हा प्रकार नेमका कसा समोर आला? नक्कीच आपण बघतोय की एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी आरोप केला होता की शहरातील घरकुल योजनेसाठी काही बनावट फायली तयार केल्या जात आहेत आणि यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील रेशन कार्ड, त्यांचा जातीचा दाखला, त्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे थेट फेक डॉक्युमेंट बनवण्यात आल्याचा आरोप केला होता की कागदपत्र देखील समोर आणली होती आणि त्यानंतर खळबळ उडाली होती। या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी आणि इतर जी यंत्रणा आहे त्यांनी सगळी या प्रकरणात चौकशी केली। एकनाथ शिंदे यांचं जे रेशन कार्ड बनवण्यात आलं होतं त्यावर हाताने ही सगळी नावं लिहिण्यात आली होती, जी की गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे डिजिटल प्रणाली आल्यामुळे। तर हे सगळं प्रकार बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर आता अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा सगळा बनावट कागदपत्र नेमके कुणी बनवले आणि याचा उद्देश काय होता। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।